पूज्य गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर हे दृष्टांत सांगायचे. नित्यनेमाचा दृष्टांत सांगायचे. आपण सगळी मंडळी नित्यनेम करतो, वारकरी मंडळी नित्यनेम करतात. एक ग्रस्त असे ज्ञानेश्वरीचा नित्यनेम करायचे. वाचत असताना मोठ्या मोठ्याने घरात वाचायचे, परंतु त्यांचं लक्ष त्या नित्यनेमाकडे नव्हतं. त्यांचा जो लहानसा नातू होता त्यांनी पाहिलं बाबा ज्ञानेश्वरी वाचतात, पण बाबांचं लक्ष आहे का नाही तपासून बघायचं. तो काय करायचा, बाबांनी ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ठेवली, तो बाबांची ज्ञानेश्वरी उघडायचा. त्या ज्ञानेश्वरीमध्ये एक दोरी असते बघा, कशा करता असते, कालचं वाचन आज कुठं आलं हे कळण्याकरता ती दोरी असते. मामासाहेब असं म्हणायचे, दोरी ठेवायचं काम नाही पडलं पाहिजे. म्हणजे कालचं वाचन आज कुठं आलं हे ज्याला कळत नाही त्याचं कसलं आलंय वाचन म्हणायचं. पण आता सगळेच ठेवतात. तो मुलगा काय करायचा, बाबांची दोरी अशी 50 पानं मागं नेऊन ठेवायची. बाबा दुसऱ्या दिवशी तिथूनच ज्ञानेश्वरी वाचायची. बाबांची ज्ञानेश्वरी चालूच राहिली. बाबा गेले, विठ्ठल विठ्ठल. याला म्हणतात वाचनामध्ये आलेली कृत्रिमता.